श्रीराम समर्थ श्रीराम. गेल्या महिन्यापासून आपण आपल्या नित्योपासनेत जी काही स्तोत्र म्हणतो त्या स्तोत्रांवर थोडं चिंतन. कारण का की चिंतन जर केलं तर त्या स्तोत्रातला भाव आपला जास्त जिवंत होतो. म्हणजे शेवटी भक्ती आहे, भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती हा क्रम अगदी योग्य आहे. म्हणजे आरती म्हणतो, आता लहान मुलांनी ते मग अशी रामरक्षा वगैरे म्हणली, त्यांना त्याचा अर्थ कळला नसेल पण त्यांनी भक्तिभावानं म्हणले. पण या भक्तीतून ज्ञानाचा जन्म झाला पाहिजे. आपण जे नेहमी दोन चरण सांगतो, ज्ञानात एव तु कैवल्यम. कैवल्य म्हणजे मोक्ष, ज्ञानातूनच मोक्ष मिळेल. आणि या विद्या सा विमुक्त आहे, तीच खरी विद्या जी मला मुक्त करते. म्हणजे मुक्तीचा संबंध जर ज्ञानाशी आणि विद्येशी असेल तर मग भक्तीचं काय काम. भक्तीतून ज्ञान, नुसतं ज्ञान जर झालं तर वृक्ष अहंकारी होण्याची शक्यता असते. नम्रता, सर्व समाजाचा मी घटक आहे म्हणून शरण जाणं, याच्यासाठी भक्तीच आवश्यक आहे. पण नुसती भक्ती जर केली अर्थ न लक्षात घेता तर तिचा तेवढा उपयोग होत नाही. म्हणजे आपण आपल्या साधनात स्थिर होत नाही किंवा आपली उपासना डीप म्हणजे खोल होत नाही. म्हणून ज्ञानदेवानी आपल्या त्या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं नाव दिलेलं आहे. भाव आणि अर्थ दोन्ही पाहिजे. भाव म्हणजे हृदय, फिलिंग्स, भावना, प्रेम, भक्ती. आणि अर्थ म्हणजे डोकं, विचार, ज्ञान, बुद्धी. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून भावार्थ दोन्ही पाहिजे. भावार्थ दीपिका म्हणजे गीतेतील भावार्थ दाखवणारी ही माझी छोटीशी पंक्ती आहे. ज्ञानेश्वरांची नम्रता आहे ती. पण हे ज्यावेळेला पतंजलींनी सूत्र सांगितली ती योगसूत्र म्हणून आपण म्हणतो. पण शरण गेल्याशिवाय जर तुम्ही नुसती योगासनं केलीत तर तो योगासनांचा अभ्यास होतो, तो योगाभ्यास होत नाही, योग साधना होत नाही. योग या शब्दाचाच अर्थ जर तन आणि मन म्हणजे शरीर आणि मन, बॉडी माइंड कनेक्ट असं ज्याला म्हणतात, जो आपण आज भीमरूपीतून अर्थ बघणार आहोत. कारण मन आणि तन यांना जोडणारा जो एक भाग आहे ज्याला श्वास म्हणतो. म्हणून मन पवनाची बांधुनी या गाठ, दावी आली वाट गगनाची. काय सुंदर आहे. मन आणि पवन म्हणजे विंड अँड माइंड जोडा ना एकमेकाला, त्याची गाठ मारा, पण त्यांना वाट गगनाची दाखवा, वरची. भीमरूपीत आपण म्हणतो वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. इथे हेच सांगितलेलं आहे. मन जर स्थिर करायचं आहे, बुद्धी जर स्थिर शांत करायची आहे तर त्याच्यासाठी मन आणि पवन म्हणजे मन आणि श्वास यांची गाठ मारली पाहिजे. तर माझा जो श्वास आहे त्याचा प्राण होईल, प्राणाची प्राणशक्ती होईल आणि प्राण माझ्या जीवनाचा आयाम म्हणजे डायमेन्शन बनेल. माझी पहिचान म्हणतात ना, माझी ओळख प्राण करून देईल माझा प्राणायाम. म्हणून सुरुवातीला सांगितलं श्वास सोडायचं शिक्षण दिलं पाहिजे मुलांना शाळेत. मध्यंतरी एक ब्रेथलेस नावाचं गाणं आलं होतं शंकर महादेवांचं, जवळजवळ 3 मिनिटाचं गाणं होतं. त्याला मुलांनी प्रश्न विचारले की 3 मिनटं श्वास न घेता तू गाऊ शकतोस का. त्यावेळेला तो म्हणाला, वेडा आहे का, मला मरायचं आहे का. नाही आहे, मी श्वास सोडतो पण ते तुम्हाला कळत नाही. लता मंगेशकर आणि इतर गायिका यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. श्वास केव्हा घेते ते कळतच नाही. किती गाणी तिने म्हणलेली आहेत. मग त्याच्यात काही आलापी आहे, काही क्लासिकल आहेत, निरनिराळ्या प्रकारची गाणी म्हणली. श्वास केव्हा घेते हे कळत नाही. श्वास बाहेर सोडणं का महत्त्वाचं आहे. आपण नेहमीच म्हणतो वाणी असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. मॅन इज ॲन ॲनिमल. माणूस हा प्राणी आहे. अरे वनस्पतीसुद्धा प्राणी आहेत. जो प्राण म्हणजे श्वास आत बाहेर घेतो, वनस्पती श्वसन करतात की. आपण म्हणतो की दिवसा ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, त्यातला कार्बन स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात आणि ऑक्सिजन सोडतात. पण दे ऑल्सो रेस्पायर म्हणजे ते सुद्धा ब्रीदिंग करतात वनस्पती. जो प्राण आत घेतो आणि सोडतो त्याला प्राणी म्हणतात. आपणही प्राणी आहोत, वनस्पतीही या अर्थानं प्राणी आहेत. बाकीचे प्राणी तर आपल्याला माहीतच आहेत. श्वास बाहेर सोडणं का महत्त्वाचं आहे. आता मी बोलतोय ना त्यावेळेला मी श्वास बाहेर सोडतोय. आपलं बोलणं,
गाणं, रडणं, ओरडणं या सगळ्या ज्या कृती आहेत, एखाद्या नटाचा दीर्घ संवाद असेल, एखाद्या वक्त्याचं प्रभावी व्याख्यान असेल किंवा एखाद्या कवीने वाचलेली कविता असेल, श्वास बाहेर सोडणं महत्त्वाचं आहे. श्वास आत घेताना आपण बोलू शकत नाही. तुम्ही घरी प्रयत्न करा. श्वास आत घेताना मी माझं नाव नाही सांगू शकत. माझं नाव म्हटलं तर बाहेरच जातो श्वास. आता क्रिकेट चालू आहे. क्रिकेटमधले जे पेस बॉलर्स म्हणजे फास्ट बॉलिंग करणारे आहेत, ते सगळा श्वास साठवून ठेवतात आणि बॉल डिलिव्हर म्हणजे ज्यावेळेला सोडतात, चेंडू टाकतात, त्यावेळेला तो श्वास सोडतात. आपल्याला कराटेमध्ये आह करताना दिसतं, ते श्वास बाहेर सोडणं आहे. श्वास बाहेर सोडणं महत्त्वाचं आहे आणि ते शिकवलं पाहिजे. श्वास आत घ्यायला मला जर 1 2 3 4 आत घेतला, आता श्वास सोडताना 1 2 3 4 5 6 किमान. तरुणांनी तर 1 4 मोजले तर 8 घेतले पाहिजे. 1:2 रेशो. आपल्याला 1:1.5 म्हणजे 1:1.5 या प्रमाणात श्वास आत घ्यायला जर 1 लागला काळ, तर बाहेर सोडायला किमान 1.5 लागला पाहिजे. मग बघा कसे प्रसन्न राहाल, छान बोलू, आपण छान चालू, छान वागू, जीवनात आनंद निर्माण करू आणि इतरांनाही तो देऊ. आपण सगळ्यांना हवेसे वाटू. याला जनस्वभाव गोसावी हा शब्द वापरला आहे समर्थांनी, की तुम्ही गोसावी आहात. मान्य आहे. तुम्ही गो म्हणजे इंद्रियांवर स्वामित्व मिळवलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण जनाला जाऊन काहीतरी सांगा ना. म्हणून तुम्हाला सांगत होतो 3 जी पतंजलीची सूत्र आहेत, ती लक्षात घेऊन, त्याचा भाव आणि अर्थ लक्षात घेऊन, त्याप्रमाणे अनुभव घेतला तर बाकीची सूत्र सोपी होतात. त्यांनी सांगितलेलं आहे तस्य वाचक प्रणव. हा जो तत् परमेश्वर आहे त्याचं वाचक म्हणजे खूण, प्रणव म्हणजे ओम ही आहे. आता प्रणव शब्द लक्षात घ्या. आपल्या जीवनात सतत नवीन काय असेल याचं उत्तर, आता प्रश्नोत्तरांना वेळ नाही म्हणून, सतत नवीन आपल्या जीवनात फक्त श्वास असतो. आत्ता मी घेतलेला श्वास पुन्हा घ्या म्हणलं तर जमत नाही. कालचा परवाचा तर मी घेऊ शकतच नाही आहे. प्रत्येक श्वास नवीन आहे. मग तो हेल्दी म्हणजे मी आरोग्यवान असतानाचा आहे, आजारी पडल्यानंतरचा आहे, आणि आईच्या गर्भाशयात जो श्वास चालू होतो तो शेवटचा श्वास घेतो म्हणजे मी मरतो. मी झोपेत श्वास चालू आहे, बेशुद्धावस्थेत श्वास चालू आहे, मला ॲनास्थेशिया दिलेला आहे, गुंगी दिलेले ऑपरेशन करताना श्वास चालू आहे, कोमामध्ये श्वास चालू आहे. आणि जर श्वास घेताना काही अडचण येत असेल तर व्हेंटिलेटर म्हणजे श्वास चालू ठेवायचा आहे. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. म्हणजे माझ्या जीवनात आरंभापासून अंतापर्यंत सगळ्यात सतत चालणारी आणि एकमेकात जोडलेली जर कोणती वस्तू असेल तर ती श्वास आहे. एकमेकात जोडलेली मी का म्हटलं, आपण आपल्या गळ्यातलं नेकलेस बघा ना, त्याच्यात 2 लिंक्स असतात आणि मध्ये जोडणारा दुवा असतो. असं 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 करत साखळी बनते. तशी श्वासाची अखंड साखळी आहे. राम कृष्ण हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध जोडलेला आहे. निखळ म्हणजे श्वासावर नाम घ्या, पण नुसतं नाम घेऊ नका. माझी आत्मचर्चा विशद उदंड करी तो भक्त पंढरपूरचा आहे, हे ज्ञानदेव सांगतात. आणि तिथे मी असतोच कमरेवर हात उभा राहून. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. तिष्ठामी तिष्ठत उभा राहतो. कधी या पुंडलिकाची आईवडिलांची सेवा संपेल आणि कधी तो माझ्याकडे बघेल. भक्ताच्या दर्शनाला देव आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि भक्ताला आपल्या आईवडील आणि आईवडिलांच्या सेवेतच जर देव दिसतोय तर तो देव त्याला काय नाही, तो वीट मागे फेकतो. नामदेव म्हणतो, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. मोठा उपकार आहे आपल्यावर. त्यांनी जर आईवडिलांची सेवा बघून मागे बघितलं, दोघांनी एकमेकाचं दर्शन घेतलं, तो वैकुंठाला निघून जाईल विठ्ठल. त्याला 28 युग म्हणजे पृथ्वीच्या आरंभापासून उभं केलेलं आहे ते पुंडलिकाने. पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीनं ही भक्ती आहे. मला देवाची खरंच गरज नाही आहे. आणि देवाला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर आम्ही सम्मुख झालं पाहिजे ना, फेस टू फेस आलं पाहिजे ना. ह्याला परायण हा शब्द आहे. ह भ प मधला हरिभक्ती परायण. परायण म्हणजे परफेक्ट ओरिएंटेशन. हे माझं तोंड, हे परमेश्वराचं तोंड. परायण
आणि सतत हे अभप हरिभक्तिपरायण, हे परायणत्व जे आहे ते देव म्हणतो मी तुझी सोय केलेली आहे रे, प्रत्येक गोष्टीत जर मी आहे तर तुला माझ्याकडे बघायला देवळात वगैरे अशी जायची गरजच नाही. या पेल्याकडे बघतोयस ना, अरे पेल्यात मी आहे ना. या डायरीकडे बघतोस ना, डायरीत मी आहे ना. अरे हे बोनेरही पताका लावल्यात, पताकात मी आहे ना रे. त्याच्यावर छप्पर आहे, मी आहे ना रे. तू जिकडे बघशील तिकडे मी आहे, मी तुझी सोय केलेली आहे. तुला मला बघण्यासाठी कष्ट करावे लागत नाही, जिथे बघशील तिथे मी आहे. पण जाणीव पाहिजे याची की मी ज्याच्याकडे बघतोय त्याच्यात परमेश्वर आहे. ही जाणीव, हा भाव, हे भान आणि हा बोध. भाव इज जस्ट फिलिंग, भान इज अवेअरनेस अँड बोध इज ज्ञान किंवा एनलाइटनमेंट. तिन्ही पाहिजे. भाव पाहिजेच, त्याचं भान पाहिजे की अरे ह्याच्यात परमेश्वर आहे. आता मी जर पाणी पिलं, माझी तहान भागली, एक गरज भागली, परमेश्वराचं कार्य. आणि म्हणून गेल्या वेळेला आपण एक विषय बघितला होता की व्याख्या दोन प्रकारच्या असतात. एक व्याख्या पुस्तकातली असते, दुसरी व्याख्या जीवनातली असते. पुस्तकातली व्याख्या काय? गो म्हणजे गाय. मुलाला गोही कळला नाही आहे आणि गायही कळलेला नाही, त्यांनी गाय बघितली नसेल तर. अश्व म्हणजे घोडा, गज म्हणजे हत्ती, हे पुस्तकातले अर्थ झाले. जोपर्यंत तो मुलगा गोठ्यात जात नाही आणि गाय पाहत नाही, समजा हात लावत नाही, तोपर्यंत गो म्हणजे गाय त्याला अर्थ कळला नाही. हा जीवनातला अर्थ आहे, हा जीवनातला अर्थ आहे. आपण अश्व म्हणजे घोडा, त्याला अश्वही माहीत नाही आणि समजा त्यांनी घोडाही पाहिलेला नाही आहे. आपण चित्र वगैरे दाखवतो, टी व्हीवर वगैरे दाखवतो, हे चांगलं आहे. पण जोपर्यंत तो तबेल्यात म्हणजे इंग्लिशमध्ये स्टेबल म्हणतात त्याच्यात जात नाही, घोडा पाहत नाही, त्याच्या शेपटीला हात लावत नाही, त्याच्या मानेवरची आया कुरवाळत नाही, तोपर्यंत घोडा ह्या शब्दाचा जीवनातला अर्थ त्याला कळलेला नाही आहे. आणखीन एक अर्थ आहे, तो आपण लक्षात घेऊया. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शाळेत आपण सगळेच जण गेलेलो आहोत. 7वी, 8वी, 9वी, 10वीला एक असा त्यांचा आवडता विषय असतो ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्र. कोकणीत ज्याला आपजीण म्हणतात. आता पुस्तकाचं आत्मवृत्त, घड्याळाचं आत्मवृत्त, छत्रीचं आत्मवृत्त, जखमी जवानाचं आत्मवृत्त, हे आत्मवृत्त लिहितो ना आपण. त्या आत्मवृत्ताचे 3 भाग असतात. हे जर कळलं ना तर सगळीकडे परमेश्वर भरून राहिलेला आहे. इतकंच नाही, जे घडते ते सगळं परमेश्वराचं कार्य आहे. हे अखंड स्मरण, त्याला अनुसंधान म्हणलेलं आहे. अनुसंधान हा शेवटचा शब्द आहे. त्याच्यानंतर येतो तो अनुभव, आणि अनुभव आल्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. अनुभव आला पाहिजे त्या गोष्टीचा. काय सांगत होतो तुम्हाला की आणखीन एक अर्थ आहे, तो म्हणजे ज्याला कार्यात्मक किंवा फंक्शनल मीनिंग म्हणतात. छत्री मी कशी तयार झाले, बापरे, पहिल्यांदा घेतली काठी, नंतर त्याला कापड जोडलं, ते मारत होते, मला वेदना होत होत्या, कशाला माझं जीवन हे. नंतर मी छत्री तयार झाले, सुंदर पॅकिंग केलं, माझ्या इतर बहिणींबरोबर दुकानात आले, दुकानात आम्हाला त्या शोकेसमध्ये ठेवलं. अरे काय बरं वाटत होतं. तरीसुद्धा माझा उपयोग सुरूच झाला नाही आहे. मी आत्ममग्न आहे. अरे मी किती सुंदर आहे, मी कशी रंगीबेरंगी आहे, मी कशी सुंदर आकाराची आहे, मी माझ्यातच होते. ज्यावेळेला एखादा मुलगा विकत घेतो आणि शाळेला जाताना ते उघडतो पाऊस असताना आणि मी भिजते पण मुलाला कोरडं ठेवते, तेव्हा मला कळते की मी क्षत्रिय म्हणून. आणि जो पावसात माझं रक्षण करतो त्याला देव म्हणणार नाहीत का तुम्ही? साधी टोपी उन्हात माझं रक्षण करतो त्याला देव म्हणणार नाहीत का तुम्ही? अन्नाचा कुठलाही प्रकार भुकेपासून माझं रक्षण करतो त्याला देव म्हणणार नाहीत का तुम्ही? फळा आणि खडू ते लिहून मला गणित किंवा काही शिकवतात शिक्षक, तो फळा ब्लॅकबोर्ड आणि खडू म्हणजे चॉक देव नाही का म्हणणार तुम्ही त्याला? आणि म्हणून शेवटचा पॅरेग्राफ काय असतो? पहिला पॅरेग्राफ मी कशी तयार झाले, छत्री सांगते. दुसरा पॅरेग्राफ मी कसा उपयोग झाला, मुलांनी ते फाडली, मग बाबा म्हणाले तुला नवीन घेऊया, ही मी वापरतो. नंतर बाबांना सुद्धा ती नीट दिसेनाशी झाली, म्हणजे चांगली दिसत नाही, आजोबा म्हणाले मी वापरतो. आणि शेवटी ती इतकी मोडली की मी आता कुठे टाकलेली आहे? त्या स्टोअर रूममध्ये टाकलेली आहे, कोठीच्या खोलीत टाकलेली आहे. दुसरा पॅरेग्राफ संपला. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये आता फ्युचर काय, भविष्याबद्दल माझी काय प्रार्थना आहे. आपण आठवा, कुठलाही विषय असू दे, शेवटच्या क्षणापर्यंत माझा उपयोग इतरांसाठी व्हावा ही देवाकडे माझी प्रार्थना. हे आपलं शेवट असायचं. म्हणजे समजा बेंच आहे, बेंच मेस ज्यावेळेला तयार करतो की ती खिळे वगैरे मारतो, वेदना होत असतात.
पहिल्यांदा मी चांगला असतो, कापलं जातं मला त्या करवतीनं, नंतर हे केलं जातं, नंतर मला ठेवलं जातं, नंतर मुलं येतात, मला बरं वाटतं, मुलं माझ्यावरून नाचतात, पहिल्यांदा त्रास होतो. आजोबांच्या छातीवर जर नातू बसला आणि त्याने आजोबांची दाढी ओढली, आजोबांना बरं वाटतं, मलाही ते बरं वाटतं, मी आनंदात होतो. जसा बाळ गोपाळातमध्ये आमचा कृष्ण, तसा माझ्यावर सगळी मुलं नाचत होती. एकदम सुट्टी लागली, मला करमेनासं झालं. आता नंतर मी मोडलो, आता मला इकडे टाकून दिलं आहे. देवा माझी एकच प्रार्थना आहे, ज्यावेळेला त्यांचा स्काउटचा कॅम्प असेल, त्यावेळेला त्यांची कॅम्प फायर असेल, त्यावेळेला माझ्या त्या सुट्या मोकळ्या झालेल्या ज्या फळ्या आहेत त्या जाळल्या जाव्यात, त्याच्या प्रकाशात मुलांनी नाचावं, गावं आणि जळता जळतासुद्धा मला आनंद व्हावा. आणि नंतर माझी राख मुलांनीच इथे जी परसबाग केलेली आहे, फुलझाडं लावलेली आहेत, त्या फुलझाडं लावेत आणि इथल्या मातीत मिसळून जावं, ही माझी इच्छा आहे. हे मोडलेल्या किंवा हे बाकाचं ऑटोबायोग्राफी ऑफ अ बेंच. आता विचार करा, आपण आपल्या जीवनाचा विचार केला तर दुसऱ्यासाठी ज्या वेळेला मी जगतो त्याच वेळेला मी जगत असतो. स्वतःसाठी ज्या वेळेला मी जगतो त्या जगण्याला काही किंमत नाही. जग काय किंवा मर काय, दूसरों के लिए मरे वही जिये. स्वतःच्याकरता जगतो त्याला काही विशेष किंमत नाही आहे. आज ह्याचा विचार करायला पाहिजे आपण. हनुमंताचं चरित्र आहे ना, पूर्णपणे दुसऱ्यासाठी आहे. तुम्ही म्हणाल रामासाठी आहे, पण त्याला राम सगळीकडे दिसतो. म्हणून हनुमंताचं चरित्र स्वतःसाठी नाहीच आहे, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. एक श्लोक आपण म्हणतो, खरं म्हणजे तो श्लोकच विषय आहे, पण त्याच्यात निरनिराळे आपल्याला हे दिसतील, पैलू दिसतील हनुमंताच्या चरित्राचे. मनोजवम, आपल्याला सगळ्यांना श्लोक माहीत आहे. मनोजवम, जव म्हणजे वेग, मनाचा वेग, ज्याला माइंड स्पीड, समजायला सोपं म्हणून ते माइंड स्पीड, स्पीड ऑफ माइंड काय प्रचंड आहे. आत्ता मी म्हणलं चंद्र, मी चंद्रावर पोचलो. नंतर म्हणलं अरे इजिप्तमधला पिरॅमिड, मी पिरॅमिडला पोचलो. दिल्ली, मी दिल्लीला पोचलो. मी जी चित्र पाहिलेली आहे तर माझी जी स्मृती आहे त्याच्या आधाराने मनाचा वेग प्रचंड आहे. नंतर मारुततुल्य वेगम, मारुत म्हणजे मरुताचा मुलगा आहे तो, त्याला विंड स्पीड म्हणलेला आहे. म्हणजे विंड स्पीडपेक्षा, वाऱ्याच्या वेगापेक्षा मनाचा वेग कितीतरी मोठा आहे की हो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सगळ्यात जास्त वेग हा प्रकाशाचा वेग आहे. दर सेकंदाला 3000 किलोमीटर हा प्रकाशाचा वेग आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेगाची वस्तू या पृथ्वीवर तयार करणं अवघड आहे. मग या प्रकाशापेक्षा जास्त वेग कशाचा आहे? प्रकाश पोचायला तर सूर्यापासून काही कोटी अंतर आहे ना, किलोमीटर. तो पोचायला काही मिनटं लागतात. पण मी सूर्य म्हटलं, ओम सूर्याय स्वाहा, ओम सूर्याय नमः, खगाय नमः, पूषणे नमः म्हणत मी माझ्या डोळ्यासमोरच तो सूर्य. काय वेग आहे प्रचंड. म्हणून मनाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे. एक लक्षात ठेवा, इथे तुम्ही शिकलेली काही मंडळी आहेत, समजलं नाही तर विसरून जा. आईन्स्टाईन हा अत्यंत सश्रद्ध असा सायंटिस्ट होता. देव वगैरे मानणं वगैरे असं नाही, पण कोणती तरी एक शक्ती आहे, ती शक्ती आम्हा सायंटिस्टना पुढे बोलवते. ती मातृशक्ती आहे. मुलाला आई चालायला शिकवते, त्यावेळेला त्याच्यापासून 2च पावलं दूर उभी राहते. अरे ये रे बाळा, ये रे बाळा, आणि पडलास तर आई धरायला आहे. म्हणून आम्ही जे विज्ञानाची मोठी प्रगती केली असं वाटतं, प्रत्येक पावलाला ती शक्ती आम्हाला बोलवत असते. इट इज मदर पॉवर, मातृशक्ती आहे ती. आणि आम्ही सगळी मुलं आहोत त्याची, ही त्याची श्रद्धा आहे. त्यांनी एक जे इक्वेशन सांगितलं ज्यामुळे तो जगभर प्रसिद्ध झाला, ज्याच्यावर आधारित प्रयोग जे केले त्यातून बॉम्ब किंवा ॲटॉमिक एनर्जी, म्हणजे आपण ज्याला अणुशक्ती म्हणतो, ती अणुशक्ती निर्माण झाली. अणुशक्तीचा चांगला उपयोग खूप म्हणजे खूपच आहे. माणसाचं जीवन अधिक चांगलं बनवण्याची शक्ती ही अणुशक्ती आहे. पण माणसाचा विनाश करण्याची शक्तीसुद्धा अणुशक्ती आहे. मे 1945 मध्ये यशस्वी प्रयोग झाला अणूच्या स्फोटाचा, आणि 2च महिन्यात म्हणजे ऑगस्ट 1945ला हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकले गेले. ह्याचीच भीती तो जो प्रोजेक्टचा मुख्य होता रॉबर्ट ऑपनहायमर त्याला वाटत होती. आणि आईन्स्टाईन क्राईड लाईक अ चाइल्ड इन हिज डेथ बेड असं वाक्य आहे. मृत्यूशय्येवर एखाद्या मुलासारखा आईन्स्टाईन रडला
की हे शक्ती का माझ्याकडून ते संशोधन करून घेतलं. निदान हा जो विनाश झाला त्या विनाशाला एका अर्थानं इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे मी जबाबदार आहे. मी कशाला ती अणुतली शक्ती दाखवून दिली. पण शक्तीचं इक्वेशन आहे ते लक्षात, एनर्जी इक्वेशन म्हणतात. हे जर लक्षात आलं तर भीमरूपी लगेच कळणार आहे मला. त्यांनी सहज इक्वेशन जे मांडलं ते आपल्या ऋषींनी पूर्वीपासून सांगितलेलं आहे. E इज इक्वल टू mc². एवढंच लक्षात ठेवा. E म्हणजे एनर्जी, M म्हणजे मॅटर और मास. मग एनर्जी आणि मास इंटर कन्व्हर्टेबल हा सिद्धांत आपले ऋषी सांगतात की जगात अचेतन काही नाही आहे, सगळ्यात शक्ती आहे. म्हणजे जगात निर्जीव असं काही नाही आहे. त्या दगडात तुम्ही देव निर्माण करता आणि त्या देवासमोर प्रार्थना करता, त्याला शरण जाता, त्याच्याकडे नवस मागता, ती काही शक्ती नाही आहे काय? त्याच्यापूर्वी तो दगड होता. म्हणजे अशी कोणती आहे शक्ती की नाही आहे त्याच्यात? सांगा बरं. हा व्हायरस जो आला आपण म्हणतो कोविड किंवा करोना, काय शक्ती होते? सगळ्या जगाला झोपवलं त्यांनी. शक्ती आहे ना, चांगली वाईट हे नंतर ठरतं. चांगली वाईट बाकीच्या जनावरांना चांगली शक्ती वाईट शक्ती नाहीच आहे. कोरोनाची जी शक्ती होती तीच त्यांनी वापरली. पण त्याच्या विरुद्ध लस, व्हायरसच्या विरुद्ध जे व्हॅक्सिन निर्माण केलं ते माणसांनी निर्माण केलं. माणसाला स्वातंत्र्य आहे कारण त्याला बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा विवेकात रूपांतर झालं पाहिजे, त्यासाठी भीमरूपी आहे. विवेक इज विजडम. योग्य काय अयोग्य काय हे लक्षात ठेवा. आत्ता साधक काय आणि बाधक काय. मला जर आता शुगर वाढलेली आहे, मधुमेह किंवा डायबिटीज झालेला आहे, तर मारक काय आहे? तर मारक अर्थातच साखर, गोड पदार्थ वगैरे आहे. आणि तारक काय आहेत? तर कारलं तारक आहे. आपण कडू जे वृक्ष फळं आहेत ना, ते कडू रस, ते तारक आहेत. मला मला ठरवलं पाहिजे. याला विवेक म्हणतात. नुसता विचार नाही आहे हा विचार. विवेक म्हणजे योग्य अयोग्य याच्यातला विवेक आहे. विजडम म्हणतात त्याला. असू दे, मुद्दा काय ते लक्षात ठेवा. ज्या वेळेला हनुमंताचा विषय येतो त्यावेळेला ई म्हणजे जर आपण सांगितलं एनर्जी म्हणजे शक्ती असेल तर एम इज मॅटर. मॅटर म्हणजे ज्याच्यात निर्जीव आहे, आपण ज्याला जड पदार्थ म्हणतो. आणि शक्ती म्हणजे जिवंत पदार्थ, चैतन्य म्हणतो. म्हणजे जड आणि चेतन एकच आहेत, हे ते इक्वेशन आहे. पण काय केलं पाहिजे? mc². सी म्हणजे प्रकाशाचा वेग. हनुमंताचा वेग आहे ना, तो प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. कसं? आपण त्याचं चरित्र बघणार आहोत या श्लोकातून. प्रकाशाचा वेग आहे, आत्ता सांगितलं, दर सेकंदाला 3000 किलोमीटर. त्याचा स्क्वेअर 3000 म्हणजे 9000. एका सेकंदाला 9000 किलोमीटर हा वेग आहे. तो जर मॅटरला जर आपटला तर जी शक्ती निर्माण होईल त्या शक्तीत प्रचंड शक्ती आहे, अणुशक्ती आहे. आणि त्याला जर चिदाणू शब्द वापरला, जो गुरुदेव रानडेंनी वापरला आहे, अरे चैतन्याचा सुद्धा अणू आहे की. अणू म्हणजे जड पदार्थाचा कशाला? लाकडाचा कण अणू आहे, दगडाचा कण अणू आहे. पण माझ्या चैतन्याचा कण नाही अणू, माझा प्राण आहे. हा जो मोठा परमात्मा आहे, आत्मा हा त्याचा कण आहे. सगळा सूर्य आहे, किरण हा त्याचा कण आहे. सगळा समुद्र आहे, एक थेंब त्याचा कण आहे. किंवा मी आयुष्यभर जे श्वास घेणार आहे, आत्ता घेतोय श्वास, हा त्याचा एक कण आहे. आणि त्याची शक्ती जर मला वाढवायची असेल तर प्रकाशाची शक्ती त्याला मिळवली पाहिजे. c² स्क्वेअर वगैरे विसरा. म्हणजे माझ्या प्रत्येक कृतीला प्रकाशाने गुणलं पाहिजे म्हणजे प्रकाशाचा गुण माझ्या प्रत्येक कृतीत आला पाहिजे. प्रकाशाचा गुण काय सांगा बरं? अंधारावर मात करायचे. अंधार म्हणजे ऑल नेगेटिव्हिटी इन लाईफ. अंधार म्हणजे दुःख, अंधार म्हणजे गुन्हेगारी, अंधार म्हणजे दारिद्र्य, अंधार म्हणजे अज्ञान, अंधार म्हणजे अंधश्रद्धा. या सगळ्यावर मात करणारा जो प्रकाश आहे तो माझ्या प्रत्येक कृतीत असला पाहिजे. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण हनुमान आणि विवेकानंद. हनुमानाला बघितला नाही, विवेकानंदांना आपण बघितलेलं आहे. लक्षात ठेवा तुम्ही, अप्रतिम उदाहरणाची दोन्ही. आणि दोघांचं म्हणजे हनुमंताचाच आदर्श विवेकानंदांना होता. योग्य वेळी आपण गोष्ट बघूया. आपण काय बघत होतो? मनोजवम म्हणजे मनाचा वेग आणि हनुमंताचा वेग. मारुततुल्य वेगम. हनुमंताचा वेग आणि मारुतीचा वेग सारखाच आहे. तो पवनसुत हनुमान की जय म्हणतो. नंतर पुढे काय सांगितलं? जितेंद्रियम. इंद्रिय जिंकलेले आहेत हनुमंताने. आणि इंद्रजित म्हणजे ज्याने इंद्राला जिंकलं
तो रावणाचा पुत्र मेघनाद त्याला मारू शकत होते फक्त दोघंजण, जे जितेंद्रिय होते. हा जन्मापासून जितेंद्रिय होता हनुमान. तर 14 वर्ष निराहार, निर्निद्रा आणि एका अर्थाने कामवासना मुक्त किंवा रहित असा लक्ष्मण. पत्नी होती अयोध्येत, पूर्णपणे रामाची पत्नी रामाबरोबर होती, भरत शत्रुघ्नच्या पत्नी त्यांच्याबरोबर होत्या. पण इकडे उर्मिला भरताची लक्ष्मणाची तिथे होती. लक्ष्मण 14 वर्ष व्रतस्थ आहे, निराहार म्हणजे तेवढाच आहार घेतो राम आणि सीतेची सेवा करायला आवश्यक आहे तेवढा, आणि निर्निद्रा तेवढीच तो निद्रा घेतो, झोप घेतो की राम आणि सीतेच्या सेवेत व्यत्यय येणार नाही. म्हणून तो जितेंद्रिय आहे, इंद्रिय जिंकलेली आहेत. इंद्रिय ज्यांनी जिंकली त्यांनी इंद्रजिताला मारणं त्याला जमेल. इंद्रजित ज्यांनी इंद्र जिंकलेले. आता लक्षात घ्या, हनुमान लक्ष्मणाला म्हणतो तू मार इंद्रजिताला, राम मारू शकणार नाही आहे, हे लक्षात घ्या. हा जितेंद्रिय आहे. कितीतरी उदाहरणं देता येतील, पण आता पुढे जाऊया आपण. भीमरूपीमध्ये सुद्धा ती उदाहरणं येणार आहेत. जितेंद्रिय बुद्धिमताम वरिष्ठम, वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ. बुद्धिमान लोकांच्यात हनुमान श्रेष्ठ आहे. हनुमान जर वानर म्हणलात तर वानराचा बुद्धिमत्ता ही माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा कमी असली पाहिजे, पण तसा तो वानर असा अर्थ नाही आहे. आता सगळं रामायण वगैरे त्याचा हा अर्थ तो अर्थ नको बघायला, पण हनुमान हा बुद्धिमान आहे, एक लक्षात ठेवा. बुद्धिमत्तेचे अनेक प्रसंग आहेत, त्यातला एक प्रसंग सांगतो. राम आणि हनुमान यांची पहिली भेट कुठे झाली? चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी. राम नाही ऋष्यमुख पर्वत आहे, तिथे बसलेले आहेत सुग्रीव आणि त्याचे काही हे, कारण वालीने हाकलून दिलेलं आहे. चित्रकूटापासून राम निघालेला आहे. ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे कर्नाटकात, किष्किंधा आपण म्हणतो ना, त्या किष्किंधेच्या जवळ. तिथे हे कोण आहेत? 4 वानर आहेत आणि हनुमान आहे, जांबुवंत आहे. त्याला सगळीकडे सुग्रीवाला वाली किंवा वालीची माणसं दिसत आहेत जे मला मारणार आहेत. वाली त्या पर्वतावर येऊ शकत नव्हता, कारण त्याच्याकडून एक अपराध घडला होता. एका मोठ्या राक्षसाला मारून त्या राक्षसाला जो आवेश आला होता, तर पायाच्या अंगठ्याने त्यांनी राक्षसाचं प्रेत इतकं उंच उडवलं की ऋष्यमुख पर्वताच्या परिसरात काही ऋषी यज्ञ करत होते. ते त्यांच्या यज्ञात ते राक्षसाचं रक्त वगैरे सांडलं. त्यावेळेला त्यांनी शाप दिला की ज्यांनी आमचा यज्ञ भ्रष्ट केलेला आहे तो जर या परिसरात आला, या प्रदेशात आला, तर तो दगड होऊन जाईल, तो मरून जाईल. हे वालीला कळल्यामुळे वाली या परिसरात येऊ शकत नव्हता. हा परिसर आपल्याला सुरक्षित आहे म्हणून हनुमान, नळ, नीळ, जांबुवंत यांच्याबरोबर सुग्रीव तिथे राहिलेला होता. पण 2 तरुण येताना दिसत आहेत. बघितलं तर ते तापसाच्या वेशात आहेत, म्हणजे जटाजूट आहे, वल्कलं घातलेली आहेत, अगदी साधे आहेत. पण मग त्यांच्याकडे धनुष्यबाण कशाला? हा प्रश्न सुग्रीव हनुमंताला विचारतो. म्हणजे वालीनं पाठवलेली तर ही माणसं नाही आहेत ना. तापस म्हणजे तपस्वी म्हणजे ऋषी, ज्यांनी अहिंसेचं व्रत घेतलेलं असतं. आणि अहिंसेचं व्रत जर घेतलं आहे तर धनुष्यबाण कशाला? साधा प्रश्न आहे. अशा वेळेला तो हनुमंताला सांगतो तू कोणतंही रूप घे, पण त्याची सगळी माहिती काढ आणि योग्य ती कृती कर. बुद्धिमताम वरिष्ठम. हा हनुमंत आलेला आहे भिक्षुकाचं रूप घेऊन. कुणाकडे? राम लक्ष्मणांकडे. आणि तो परिचय करून देतो, मी भिक्षुक आहे. उत्कृष्ट संस्कृतमध्ये तो बोलतोय. त्याच्या बोलण्यात एक प्रकारचं तर्क, आपण म्हणतो ना तर्कशास्त्र आहे, ज्याला लॉजिक म्हणतात ते आहे. तो एकही चूक करत नाही आहे व्याकरणाची आणि खूप बोलतोय. स्वतःला मी भिक्षुक आहे एवढाच परिचय करून दिलेला आहे, पण राम लक्ष्मणाचा सगळा परिचय त्याने करून घेतलेला आहे की आम्ही कसे पुत्र आहोत, राजपुत्र आहोत ह्याचे, अयोध्येचे. कसं वडिलांनी वचन दिलेलं होतं ते वचन करण्यासाठी मी राम मोठा पुत्र, माझ्याबरोबर लक्ष्मण. हे लक्षात ठेवा ना, हे सगळे आलेलं आहे. त्यावेळेला सीता नाही आहे, सीतेचं हरण रावणाने केलेलं आहे, अपहरण केलेलं आहे. त्यामुळे तो इतकी सुंदर माहिती मिळवतो, लक्ष्मण कंटाळतो. तो म्हणतो हा किती बडबडतोय, आणि रामा तू हे सगळं सहन का करतोयस? राम ज्यावेळेला अशा गोष्टी करतो त्यावेळेला ते लक्ष्मणासाठी असतात. लक्ष्मणाला ते सुरुवातीला कळत नाही, राम त्याला जाणीव करून देतो. आणखीन एक उदाहरण मागे आपण पाहिलं असेल किंवा नसेल. ज्यावेळेला शबरी रामाला बोरं देते किंवा फळं देते आणि निरोप सांगते, आपले गुरु जे मतंग ऋषी, त्या मतंग ऋषींनी रामा मला निरोप दिलेला आहे, तू ज्या वेळेला येशील
त्यावेळेला तू दक्षिणेकडे जा. दक्षिणेकडे लंकेचा राजा रावण यांनी तुझ्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे, पण त्याच्यासाठी तुला कुणाच्या तरी सहाय्याची गरज आहे. आता सरळ तू खाली जा, तिथे पंपा नावाचं एक सरोवर आहे. त्या सरोवराच्या काठी ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर 4 वानर आणि 1 अस्वल आहे. त्याचा जो राजा आहे, त्या चौघांचा जो राजा आहे सुग्रीव प्रमुख, वानर यूथ मुख्यम, तसा तो प्रमुख आहे. त्याच्याशी तू दोस्ती कर, मैत्री कर. कारण का तुम्ही दोघं समदुःखी आहात, हा माझ्या गुरूंनी मला दिलेला निरोप आहे. शबरी सांगते, समदुःखी कशी? तुझी पत्नी रावणानं पळवून नेलेली आहे. तर याची रीमा नावाची जी पत्नी आहे सुग्रीवाची, ती त्याचा मोठा भाऊ वाली त्यांनी बळजबरीने आपली केलेली आणि भावाला हकलून दिलेला आहे. ती प्रसंग सगळा सांगत बसत नाही, पण लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही दोघांची पत्नी गेलेली आहे. तुमचे शत्रू निराळे असतील तरी तुमचं दुःख एक आहे, समदुःखी आहात. तुम्ही करार करा, मैत्रीचा करार, आणि तुम्ही एकमेकाला मदत करा आणि होईल. पुढचं सगळं रामायण सांगायची गरज नाही आहे. हा सगळा इतिहास पहिल्यांदा काढून घेतो हनुमान. बुद्धिमत्ता इथे काही नुसती संपली नाही बुद्धी. तर त्यावेळेला शबरीच्या वेळेला राम म्हणतो, तू मला एवढा निरोप दिलास महत्त्वाचा, एवढी मला फळं दिलीस, मधुर होती ती, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. रामाला माहीत नसतं का हा प्रश्न नंतर लक्ष्मण विचारतो. नवविधा भक्ती जी म्हणतात ती नवविधा भक्ती राम सांगतो कुणाला? शबरीला. ती नवविधा भक्ती, भागवतातली नवविधा भक्ती, यात थोडासा फरक आहे. तो म्हणतो माझ्यापेक्षा माझ्या भक्तांच्या कथा ऐका, माझ्या भक्तांची सेवा करा, माझ्या भक्तांची चरित्र गा, माझ्या भक्तांचं कीर्तन, भक्तांचं, अशी थोडासा फरक आहे. पण नवविधा भक्ती तिथेही आहे. आणि नंतर शबरी म्हणते की रामा, मी धन्य झाले, आता मी काय करते, मी आतून अग्नी निर्माण करते, योगाग्नी, आणि मी माझं दहन करून घेते. माझी प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीत विलीन होऊन जाऊ दे. आणि तिला म्हणलेलं आहे भामिनी, योगिनी, तपस्विनी. तिला आपण भीलनी जी म्हणतो तो तिचा एक नाव वर्णन आहे, पण ती गुण काय तिच्यात? ती भामिनी आहे, अत्यंत श्रेष्ठ तेजस्वी स्त्री आहे, ती यशस्विनी आहे, मुख्य म्हणजे मानिनी आहे, आणि योगिनी आहे ही शबरी. आणि त्यावेळेला म्हणते की आता मी माझं हे करतो, आणि तिने आत्मदहन करते. तिची आत्मज्योत रामाच्या आत्मज्योतीत मिळते आणि शबरी मुक्त होते. आता पुढे जाताना लक्ष्मण प्रश्न विचारतो. असे प्रश्न हनुमंताला पडत नाहीत, तो बुद्धिमताम वरिष्ठम आहे. लक्ष्मण काय विचारतो, रामा तुला माहीत नव्हतं का रे शबरी आत्मदहन करणार आहे, किंवा शबरीचा अंत आता होणार आहे? राम म्हणतो मला माहीत होतं. मग ती मरणार आहे तर तिला नवविधा भक्ती का सांगितलीस? त्यावेळेला राम म्हणतो लक्ष्मणा, तुझ्यासाठी. मला तो उपदेश तुला करायचा होता, पण दुसऱ्याशा बोलताना ते काय बोलतायत ते आपण लक्ष देऊन ऐकतो की नाही, काय बोलतायत. अगदी भिंतीला सुद्धा कान असतात, शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय इकडे सुद्धा आपण लक्ष देऊन ऐकतो. तू लक्ष देऊन ऐकावंस म्हणून मी शबरीला सांगितलं. तिला त्याची गरजही नव्हती, ती मुक्त झाली. पण तू ऐकलंस ना नीट? हो म्हणाला, मी नीट ऐकलं. मग त्याचा आता व्यवहार कर. तसंच इथे झालं. अरे हा इतका बोलतोय मी तुझ्यासाठी, तो बोलतोय ना, कधी तुला असा परस्पर विसंगत, सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणतात, असं त्यांनी एकतरी विधान केलं आहे? नाही. त्यांनी स्वतःबद्दल मी भिक्षुक आहे याशिवाय कोणती माहिती सांगितली नाही. आपली सगळी माहिती त्यांनी काढून घेतली. हो, तो संस्कृत अस्खलित बोलतोय, म्हणजे न थांबता न चुकता बोलतोय, आणि व्याकरणाची एकतरी चूक त्यांनी केली आहे का रे? हे तुझ्या लक्षात यावं, वक्तृत्व कसं असतं हे तुला दाखवावं म्हणून मी त्याला एवढं बोलतं ठेवलं आहे. मला कळलेलं आहे तो कोण आहे, माझं त्याच्या जीवनात आणि त्याचं माझ्या जीवनात कोणतं स्थान आहे. आता राम म्हणतो चला. त्यावेळेला हनुमान म्हणतो असं जायचं नाही. आता इथे बुद्धिमताम वरिष्ठम बघा बरं. तो म्हणतो माझे स्वामी जरी असले तरी तुम्ही जगाचे स्वामी आहात. माझे स्वामी सुग्रीव कुठे आहेत? इकडे टेकडीवर बसलेले आहेत, आणि तुम्ही त्याच्या पायाकडून चढत जाणार? मला मान्य नाही. तुम्ही माझ्या खांद्यावर बसा. उजव्या खांद्यावर रामाला, डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतो, प्रचंड आकार धारण करतो आणि उड्डाण करून तो कुणासमोर येतो? सुग्रीवासमोर येतो. सुग्रीव रामाकडे असा बघतो. हेच बरोबर आहे, अवतार आहे ना तुमचा, तर वरून खाली उतरणं त्याला अवतार म्हणतात, आणि खालून वर नेणं त्याला उद्धार म्हणतात. आमचा उद्धार करण्यासाठी जर तुमचा जन्म आहे तर सुग्रीवासाठी सुद्धा तुमचा अवतारच झाला पाहिजे. सुग्रीवाच्या पायाकडून टेकडी चढत त्यांच्यापर्यंत जाणं योग्य नाही आहे. एवढा विचार आहे, लक्षात ठेवा बरं.
हा जो विचार आहे ना क्षणात केलेला आहे त्यांनी. अशी किती उदाहरणं तुम्हाला देऊ. बुद्धिमताम वरिष्ठम एक उदाहरण आत्ता येतो म्हणजे सोपं आहे. ज्यावेळेला विभीषणाला शरण आलेलं आहे, विभीषण उपाय त्याचे 4 साथीदार आकाशात उभे आहेत आणि सांगतात रावण माझा भाऊ आहे, मला त्यांनी लंकेतून हाकललेलं आहे, मी तुझा भक्त आहे रामा, मी तुला शरण आलेलो आहे, मला आश्रय दे. सगळेजण म्हणतात हा भाऊ कोणाचा आहे? रावणाचा आहे. रावण कोण आहे? आपला शत्रू आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, एकतर याला परत पाठवूया किंवा मारून टाकूया, सगळेजण म्हणतात. हनुमान बोलत नाही आहे. गंमत म्हणजे एकटा हनुमान आहे की ज्याने विभीषणाला बघितलेला आहे. ज्यावेळेला तो लंकेत गेला होता त्यावेळेला हनुमान आणि विभीषण यांची भेट झाली होती. सगळं विस्तारानं सांगत नाही, ते रामायणच होईल. पण लक्षात घ्या, रामाने तरी विभीषणाला कुठे बघितलं होतं? हे जे सगळे सुग्रीव वगैरे होते कोणी बघितलं होतं? नाही बघितलं. बघितलं होतं फक्त हनुमंताने. आणि कसं बघितलं होतं? हनुमान सीतेचा शोध रात्रभर घेत होता निरनिराळ्या वाड्यात, म्हणजे महाल म्हणलेला आहे त्याला, आणि तिथे स्त्रिया अशा तशा पडलेल्या. तो म्हणतो की नाही, इथे काय मी करतोय, माझ्या ब्रह्मचर्याचं स्खलन तर होणार नाही ना, मी ब्रह्मचर्य आहे माझं. नंतर म्हणतो पण सीतेचा शोध स्त्रियांच्यातच घेतला पाहिजे, दादल्यांच्यात कसा घेणार मी, म्हणून स्त्रियांचा मी शोध घेतोय, स्त्रियांकडे मी बघतोय, ही सीता असेल का हा विचार करतोय, योग्यच आहे. त्यांनी स्वतःचं समाधान करून घेतलेलं आहे. पण ज्या वेळेला विभीषणाला सांगतो की त्याला खाली उतरू दे आणि त्याला आश्रय द्या. रामाने सांगितलं की ठीक आहे, जरी त्यांनी गेलं ना रावणाकडे तरी रावणाला मारायला एकटे तुम्ही स्वामी राम तुम्ही समर्थ आहात. आता प्रश्न, रामाची दूरदृष्टी बघा. विभीषणाला नुसता आश्रय दिला नाही तर चला चला तुला राज्याभिषेक करूया. कुठला राज्याभिषेक केला? लंकेचा. अजून युद्ध काय, अजून सेतू नाही बांधलेला. अशा वेळेला युद्ध सुरू झालेलं नाही आहे की ह्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. म्हणजे कसा सकारात्मक ऊर्जा रामाच्यात किती होती की म्हणून राम हे सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जीचंच प्रतीक आहे राम. म्हणजे ज्याला गती, शक्ती, युक्ती, मुक्ती, मती, तो राम आहे. र हे जे अक्षर आहे त्या र अक्षरात ही सगळी शक्ती आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय केलं, चला सुग्रीवाला मी सांगतोय काय, बुद्धिमताम वरिष्ठम, सुग्रीवाला राज्याभिषेक करूया. चला चला निदान 7 नद्यांचे पाणी, भारतात असलेल्या नद्यांचं पाणी आणा. वानरांनी 4 ग्रुप केले आणि हुप हुप करत सगळेजण, मग मी गोदावरीचं आणतो, तू तापीचं आण, मी नर्मदेचं आणतो, मी गंगेचं आणतो, मी यमुनेचं आणतो, अशा सगळ्यात त्यांनी वाटणी केली आणि निघाले. हनुमान उभा आहे. सुग्रीव त्याला रागावून विचारतो, म्हणतो मी एक तुला विचारतो की राम आल्यापासून तू माझं ऐकत नाही आहेस. तो म्हणला तसं काही नाही आहे, तुम्ही अभिषेकाची तयारी करा, मी पाणी आणून देतो तुम्हाला. हा प्रसंग कुठे घडत होता? सागराच्या काठाशी घडत होता. सागराच्या काठाशी सैन्य पोचलेलं आहे, राम वगैरे पोचलेले आहेत, विभीषण शरण आलेलं आहे. सागराला सगळ्या नद्या मिळतात. कुठल्याही सागराच्या पाण्यात जगातल्या सगळ्या नद्यांचं पाणी असतं. म्हणून सागरातलं स्नान, विशेषतः त्रिवेणी संगम सागरांचा फक्त भारतात आहे, रामेश्वराजवळ. इकडून ज्याला बंगालचा समुद्र म्हणतो, इकडून ज्याला अरेबियन सी म्हणतो, आणि खाली असलेला हिंद महासागर. जगात 3 सागरांचं, 3 नद्या काय 5-5 नद्यांचा संगम आपल्याच देशात आहे. त्रिवेणी संगम हा पवित्र मानला आहे, कारण गंगा, यमुना, सरस्वती त्यांना इतिहास आहे. पण प्रश्न काय आहे, 3 सागरांचा संगम फक्त इथे आहे. मग जगातल्या सगळ्या नद्यांचं पाणी आहे. तुम्ही अभिषेकाची तयारी करा, मी समुद्राचं पाणी आणतो, त्याच्यात सगळ्या नद्यांचं पाणी आहे. हे बुद्धिमताम वरिष्ठम, ही बुद्धी आहे हनुमंताची. पुढे अनेक प्रसंग येतील, त्यावेळेला आपण आणखीन उदाहरणं बघूया. पण नुसता जितेंद्रिय बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजम, वात आत्मजम, आत्मज म्हणजे मुलगा, दशरथात्मज म्हणजे कोण? राम. हा वात म्हणजे वाऱ्याचा मुलगा आहे. सहज एक तुम्हाला सांगायला हरकत नाही, कारण पुढे भीमरूपीत येणार आहे तो संदर्भ. आपण काय म्हणतो की जन्मला तो आणि त्याला भूक लागली आणि सूर्य उगवत होता, तो उगवणारा तांबडा सूर्य त्याला फळासारखा दिसला, म्हणून त्यांनी उड्डाण केलं आणि सूर्याचा ग्रास म्हणजे सूर्याला गिळायला निघाला. आता बाकीची गोष्ट सांगत नाही. हे बघून इंद्रानं आपलं वज्र त्याच्यावर फेकून मारलं. अरे काय मारायचं, हा प्रसंग, हा बालक काय जन्मलेला. अशा वेळेला वज्र जे वृत्रासुराला मारण्यासाठी निर्माण केलं, जे पर्वतांचे सुद्धा तुकडे करू शकतं, असं वज्र फेकून एका लहान मुलावर मारलं. ते त्याच्या हनुवटीला लागलं आणि तो खाली पडला, पण तो बेशुद्ध झाला, मेला नाही. आता वात आत्मजम, वाऱ्याला लक्षात येतं की आपला मुलगा जो आहे तो बेशुद्ध पडलेला आहे.
वारा त्याला उचलतो आणि गुहेत घेऊन जातो आणि त्याला वाराच घालायला लागतो. तो वाराच आहे शुद्धीवर आणण्यासाठी. वारा गुहेत गेल्यानंतर सगळ्या विश्वाचा श्वास कोंडतो. वाराच नाही आहे, श्वास काय घेणार आहे? सगळेजण गुदमरायला लागतात, ब्रह्मदेव काय विष्णू काय, आणि नंतर म्हणतात अरे जाऊन बघा काय झालं आहे. त्यावेळेला म्हणतात की मला माहीत आहे काय झालं आहे ते. सगळे देव आणि देवता, अग्नी वायू इंद्र यांना देवता म्हणतात, आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे देव, आणि इथं सगळेजण तिथे येतात आणि आपलं सामर्थ्य या मुलाला देतात. वायू म्हणतो मी व्हायला तेव्हाच लागेल ज्यावेळेला माझ्या मुलाला तुम्ही पुन्हा जिवंत कराल, नाहीतर मी याला बसेल, तुम्ही मेलात तरी चालेल. मग प्रत्येक अग्नी म्हणतो माझी अग्नीची शक्ती मी तुला देतो, अग्नी तुझ्यावर प्रभाव पाडू शकणार नाही. वायू म्हणतो तू माझाच मुलगा आहेस, पण माझी वाहिनी हे वाहून नेण्याची जी शक्ती आहे ती मी तुला देतो, वायूचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. इंद्र म्हणतो प्रत्येक जण आपापली शक्ती देतो आणि इतका शक्तिमान होतो म्हणून त्याला आपण पुढे भीमरूपी म्हणणार आहोत, बजरंगबली म्हणणार आहोत. तिथे हा अर्थ आहे. त्याचं अंग वज्राचं बनलं. अग्नी आपण ज्याला म्हणतो ऑल प्रूफ म्हणतो ना, तसा तो ऑल प्रूफ बनला आहे. अग्नी म्हणतो जाळू शकणार नाही, पाणी म्हणतो बुडवू शकणार नाही, वारा म्हणतो तुला वाहून कोणी नेऊ शकणार नाही, इंद्र म्हणतो प्रत्येक जण आपली शक्ती दिल्यामुळे, ही शक्ती हनुमंताला मिळाल्यामुळे आपण ज्याला सुपरमॅन ही मॅन वगैरे म्हणतो ना, बॅटमॅन वगैरे, या सगळ्यांचा दादाच शोभेल असा हनुमान बनतो. आणि हा हनुमान जो आहे तो इतका शक्तिमान बनतो की त्याच्या शक्तीचा उपयोग कसा करायचा इथे तो लहान असताना नाही. म्हणून मग पुढे एक कथा येते भीमरूपीच्या संदर्भात आपण पाहूया. पण इथे पुढे काय बघत होतो आपण की वातात्मजम, आपल्या मुलावर वाऱ्याचं किती प्रेम आहे. तो जगाची नाही पर्वा करत, माझ्या मुलाला जिवंत करा. मग हनुमान जिवंत होतो. दोन नावं त्याला ह्याकडे मिळतात. एक म्हणजे वज्र हनु, वज्र हनुवटीवर लागलं आणि तरीसुद्धा तू जिवंत राहिला, म्हणजे तुझी हनुवटी आहे ना ती सगळ्यात शक्तिमान बनेल. म्हणून जसं प्रकाश प्रकाशमान, बुद्धी बुद्धिमान, तसा हनुमान, हनुवटी वज्रासारखी अभेद्य झाली. पहिला त्याला सगळे जाळलं जाणार नाही, बुडवलं जाणार नाही, म्हणून तुझं सगळं अंग वज्र अंग, त्याला मराठीत बजरंग म्हणायला लागलं. बजरंग बली, बली म्हणजे शक्तिमान. ही प्रत्येक हनुमंताची जी नावं आहेत ना त्यामागे एक प्रसंग आहे, त्यामागे एक चित्र आहे, त्यामागे एक चरित्र आहे. म्हणून भीमरूपी महारुद्रा हे नुसतं स्तोत्र नाही आहे, त्याच्यात हनुमंताचे सगळे गुण येऊन जातात. आत्तासुद्धा बघा ना आपण जे बघितले, मनोजवम मनासारखा वेग आहे, मारुततुल्य वेगम वाऱ्यासारखा वेग आहे, जितेंद्रियम इंद्रियांना जिंकलेला आहे, बुद्धिमताम वरिष्ठम सगळ्या बुद्धिमान व्यक्तीत तू श्रेष्ठ आहे, वातात्मजम वाऱ्याचा तू पुत्र आहेस, वानर यूथ मुख्यम. इथे ती कथा सांगितली पाहिजे. आता हनुमान लहानपणीच एवढ्या शक्ती मिळाल्यामुळे तो जरा खट्याळ किंवा खोडकर झाला. आणि यूथ म्हणजे गट, वानरांच्या गटाचा मुख्य म्हणजे प्रमुख बनला, कारण तो दादाच आहे. सगळे तो म्हणतील ते करायला लागले. यांनी ऋषींची चेष्टा करायला सुरुवात केली. ऋषी असे बसलेले असायचे, त्यांनी संकल्प केलेला आहे 1 लक्ष ओम नमः शिवाय, आणि ती आपण बिल्वदल म्हणतात ना, म्हणून ते जायचे नदीत किंवा सागरात, विशेषतः नदीत वाळू काढायचे, त्याचं लिंग बनवायचे शिवलिंग, आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय डोळे मिटून ते शिवलिंग वाहत बसायचे. हनुमान कसा बुद्धिमान आहे. बाकीची वानर म्हणायची त्यांचे लिंग मोडून टाकूया का, शिवलिंग त्यांची ही जी बिल्वदल आहे ती पळवूया का, बाकीच्यांच्या ह्या कल्पना असतात. हनुमान म्हणाला जरा थांबा ना, आत्ता सुरुवात केलेली आहे त्यांनी. 50,000 75,000 80,000 जप झाला की आपण त्यांच्या समोरचं शिवलिंग नेऊन नदीत टाकूया. हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना पुन्हा पहिल्यापासून करायला पाहिजे, नाहीतर कारण उठलं पूजेतून की पुन्हा पहिल्यापासून. अडचण काय व्हायला लागली, मी जे शिवलिंग होतो ज्याच्यावर मी जप करत होतो ते नदीत टाकल्यामुळे मला ओळखू येईना, मला सापडायला त्रास व्हायला लागला. म्हणून काही ऋषींनी त्याला शाप दिला. काय शाप दिला की तुझी ही जी सगळी शक्ती आहे ना ती नष्ट होईल आणि तू सामान्य वानर बनशील. त्याला ऑर्डिनरी मंकी आपण म्हणतो ना, तू जो स्वतःला मुख्य समजतोयस काही नाही. आणि हनुमान सगळी शक्ती जाते आणि एखादी हवा भरलेली भावली तिला जर टाचणी लावली की फुस करून जशी होते ना तशी हनुमंताची परिस्थिती इतर वानरांसारखा तो. हे लक्षात घ्या. मग काय झालं पुढे, इतक्यात एक म्हातारा असा एक ऋषी होता. तो म्हणतो हा कोण तुम्हाला माहीत नाही आहे.
ह्याचं पुढे मोठं कार्य आहे. हा रामाचं कार्य करण्यासाठी, आणि रामाचं कार्य म्हणजे ऋषींचं रक्षण आणि रावण आणि वाली या दोन दुष्ट राजांचा म्हणजे त्यांच्या दुष्ट संस्कृतीचा संहार, ह्याच्यात त्याचं महत्त्वाचं योगदान असणार आहे. तेव्हा तुम्ही त्याला उशाप द्या काहीतरी. शाप काय? तुझं सगळं बळ नष्ट होईल. म्हणजे तर आगीपासून तुला भय नाही, तुला आगीपासून भय असणार आहे, तुला हे नाही ते नाही, सगळी काढून घेतात त्याची शक्ती. मग योग्य वेळी, हेच अर्जुनाचं झालं, योग्य वेळी ज्या वेळेला तुला तुझ्या शक्तीची जाणीव करून देतील, कुणीही दिली तरी चालेल, त्यावेळेला या शक्ती तुला पुन्हा प्राप्त होतील आणि तो समुद्र उल्लंघनाचा प्रसंग, सागर उल्लंघून गेला पाहिजे. तिथे सीता अशोकवनात बसलेली आहे. इतकी व्यवस्थित माहिती संपाती हा जटायूचा भाऊ, तेही हेच आहे, तो गिधाडच आहे, पण ती कथा सांगत नाही आत्ता. पण सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण गंमत बघा, नक्की पत्ता कळला आहे सीतेचा, पण एवढा सागर 100 योजना सांगितलेला आहे, एवढा सागर ओलांडून जायचा, सीतेचा शोध घ्यायचा आणि सीता आहे हे सांगायला परत त्या सागरावरून उड्डाण करून यायचं. अंगद त्यातल्या त्यात म्हणाला मी जाऊ शकतो, पण मला परत येण्याची शक्ती नाही. बाकीचे नळनीळ म्हणाले आम्ही अर्ध जाऊ, आम्हाला काय पलीकडे जायला जमणार आहे. अशा वेळेला जांबून ते विचारतो हनुमंत कुठे आहे? हनुमंत बसलेला आहे हात लावून. रामाची सेवा करण्याची काय सुंदर संधी आहे, पण मी जाऊ शकत नाही तो सागर पार करून. अशा वेळेला जांबुवंत हा ज्ञानी आहे, त्याला हा ऋषींच्या शापाची कथा माहीत आहे. तो सांगतो अरे तू काय सामान्य वानर आहेस का? अरे तुला ऋषींनी वरदान दिलेलं आहे की तू पर्वतापेक्षा मग तो उंच व्हायला लागतो. तुझ्यात वायूची गती आहे, गतिमान, सगळं त्याला त्याच्या शक्तीचं स्मरण करून दिलं जातं. ही ग्लानी आलेली आहे म्हणून नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. अर्जुन शेवटी म्हणतो ना की माझी बुद्धी गेली होती ती परत आली, मला मोह झाला होता तो तू दूर केलास. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. हनुमंताला स्मृती झाली आपल्या सगळ्या सामर्थ्याची आणि मग तो उंच उभा राहिला आणि मग पुढे तो लंकेत गेला वगैरे सगळं आपल्याला पुढचं रामायण माहीत आहे. हा महत्त्वाचा प्रसंग आहे. आपल्याही जीवनात आपल्या शक्तींची आपल्याला जाणीव नसते, कुणीतरी ते करून द्यायचे असते. आणि मग कुणीतरी म्हणजे एखादा आपला मित्र असेल, एखादा शिक्षक असेल, आईवडील असतील, किंवा एखाद्या अत्यंत आपण म्हणतो ना अनपेक्षित प्रसंगी आपल्याला तीच जाणीव होते आणि आपण मोठं कार्य करून जातो. आता मी विषय वाढेल म्हणून बाकीची उदाहरणं सांगत नाही, पण हे तुम्ही लक्षात ठेवा की ज्या वेळेला हनुमंताला आपण म्हणतो की वानरयूथ मुख्यम, हा वानरांच्या जो गट आहे, वानरांचं सैन्य आहे, त्या सैन्याचा तो प्रमुख आहे. पण या प्रसंगी तो पूर्णपणे विस्मृतीत गेलेला होता. आपल्याला एवढं सामर्थ्य आहे विसरून गेला होता, पण त्याला त्याची स्मृती कोणी करून दिली? जांबुवंतांनी करून दिली. त्याला सगळं सामर्थ्य प्राप्त झालं. मग हनुमंतांनी लंकेतला पराक्रम केला, सीतेचा शोध लावला आणि प्रत्यक्ष युद्धात तर त्यांनी काय पराक्रम गाजवला आपल्याला माहीतच आहे. नंतर आपण ते बघूया. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, इतकं त्याच्याकडे आहे. काय आहे आपण पुन्हा बघूया. मनोजवम अर्थ बघितला, मारुततुल्य वेगम, बरोबर, जितेंद्रियम, बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजम, वानरयूथ मुख्यम. इतके गुण असताना त्याला ज्या ज्या वेळेला विचारलेलं आहे तू कोण आहेस, तुझा परिचय करून दे. श्रीरामदूतम, मी रामाचा दूत आहे. ही नम्रता शिकायला पाहिजे हनुमंताकडून. एवढे गुण त्याच्यात आहेत, पण मी रामाचा दूत आहे, रामाचा सेवक आहे, राम माझा स्वामी आहे, राम माझा मालक आहे, मी त्याचा गुलाम आहे. ही जी त्याची वृत्ती आहे ना, ही महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. शरणम प्रपद्ये, अशा हनुमंताला आपण शरण जाऊन नमस्कार करूया. भीमरूपीची कथा आपण गेल्या वेळेला बघितली होती. रामदासांच्या जीवनातली महत्त्वाची कथा आहे की रामदास ज्या वेळेला नाशिकला गेले, वय काय होतं, 12 वर्ष पूर्ण झालेली होती. त्यावेळेला हा मुलगा लग्नाच्या बोहल्यावरून पळून आलेला आहे. नवरदेवाचा वेश अंगावर होता. अशा वेळेला लोकांनी सहज आहे की सापडायला, सगळ्या दिशेने लोक गेले नवरदेव पळाला म्हणून. आणि नंतर दिवसभर शोध घेतला, रात्रीसुद्धा शोध घेतला असेल, कुठेतरी दूर पळून गेला म्हणून सगळेजण घरी परत आले. हा जो नारायण नाव त्यांचं, 12 वर्षाचा, पुढे जो रामदास झाले, तो झाडावर चढून बसला होता. लोकांनी सगळीकडे शोध घेतला पण वर कोणी पाहिलं नाही.
लोक सगळे परत गेल्यानंतर झाडावरून खाली उतरलं. प्रवास करताना कोणाला आपली ती टोपी काय असते ते सगळं दिलं आणि लंगोटी घालून नाशिकला रामासमोर उभा राहिला. तो नाशिकचा काळाराम आजही आहे. तिथे काय म्हणतो हा 12 वर्षाचा मुलगा की हे रामा, मी माझं प्राक्तन म्हणजे प्रारब्ध, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे कपडे सुद्धा नाही आहेत, माझ्याकडे ज्ञान नाही, मी वय वर्ष 12, काय तुला काय माझ्या जीवनाचं करायचं आहे ते कर, माझ्याकडून कोणतं कार्य करून घ्यायचं आहे ते तू ठरव, ही प्रार्थना केलेली आहे. 12 वर्षापासून 24 वर्षापर्यंत ते राहिलेले आहेत कुठे? नाशिकला. 12 वर्षाचा मुलगा म्हणजे आपला 6वीतला मुलगा, लक्षात ठेवा. काय आहे त्याला? अजून टीन एजमध्ये त्यांनी प्रवेश नाही केला, ज्याला आपण 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे टीन एज म्हणजे तरुणा आधी अरुणावस्था म्हणतात. अरुण अवस्था, अजून उगवलाच नाही आहे सूर्य तारुण्याचा, अशी जी अगदी सुंदर ते रंग वगैरे दिसतात आकाशात, ती अवस्था आहे. त्या अवस्थेत अजून प्रवेश नाही केला या नारायणानं. अशा वेळेला, ज्या वेळेला तो रामाला सांगतो माझ्या जीवनाचं काय करायचं ते कर, मग एक प्रेरणा मिळते की गायत्री मंत्राचं एक पुरश्चरण कर. पुरश्चरण म्हणजे मंत्राची जेवढी अक्षर आहेत त्याचा लाख जप. गायत्री 24 अक्षरांचा मंत्र आहे, तेव्हा 24 लाख मंत्राचा जप कर, अशी आतून प्रेरणा झाली. ह्यांनी जपासाठी वेळ कुठली निवडली? सकाळी 6. जागा कुठली निवडली? ती गोमती आणि गोदावरी. गोमती किंवा लहान ती नदी आहे, त्यांचा जो संगम आहे. टाकळी नावाचं गाव आहे नाशिकच्या शेजारी. आता तिथे त्यांनी केंद्र वगैरे चांगलं केलं आहे, पण त्यावेळेला त्या नदीत उभं राहायचं छातीच्या पाण्या एवढं. सकाळी 6ला गायत्री मंत्र सुरू करायचा, तो सूर्य डोक्यावर आला 12 वाजता थांबवायचा. मग भिक्षा मागून जे मिळेल ते खायचं. मग संध्याकाळी काहीतरी श्रवण प्रवचन वगैरे करायचं, अध्ययन अभ्यास करायचा. असे 12 वर्षे त्यांनी काढले. पण लक्षात घ्या, भीमरूपीचा जन्म, कॉन्टेक्स्ट काय, त्याचा संदर्भ काय त्यांच्या जीवनातला, हे कळल्याशिवाय स्तोत्र नुसतं पाठ करण्यात काय अर्थ आहे? केव्हा सुचलं त्यांना स्तोत्र? त्यांनी गुहेत बसून लिहिलं का जसे मनाचे श्लोक? गुहेत बसून संकलन केलं का जसा दासबोध? नाही आहे. हे उत्स्फूर्तपणे त्यांच्या आतून आलेलं स्तोत्र आहे. प्रसंग कुठला लक्षात ठेवा. 12 वर्ष लागली ते स्तोत्र, 24 लाख जप पूर्ण व्हायला. अशा वेळेला 6 तास ते उभे राहायचे, 6 ते 12. साधारणतः 10 नंतर सूर्याची उष्णता चांगली असायची, म्हणून त्यांच्या शिष्यानी बघून त्यांचं वर्णन केलेलं आहे. समर्थ प्रताप दास विश्राम धाम वगैरे ग्रंथ आहेत, त्यांच्या शिष्यांनी बघून लिहिलेले आहे. म्हणजे ते शिष्यांबरोबर होते. ज्ञानेश्वरांचं कुठलं? नामदेवांनी ज्या लिहिलेल्या आहेत समाधी किंवा त्याची झालेली यात्रा, याच्याशिवाय ज्ञानेश्वरांचं कुणी प्रत्यक्ष बघितलेलं आहे? ज्ञानेश्वरांचं चित्र कुठे होतं? समर्थांचं चित्र आहे. मेरू स्वामी नावाचे त्यांचे जे शिष्य होते ते चांगले चित्रकार होते. हा शिवाजीचे ते जर गुरु होते तर शिवाजीने नक्कीच त्यांचं चित्र बनवून घेतलं असेल. समर्थांचं चित्र आपल्याला मिळतं, त्याप्रमाणे आपण इतर समर्थांची चित्र वगैरे बनवलेली आहेत. मुद्दा काय लक्षात घ्या, 6 वर्ष सकाळी 6 ते दुपारी 12, 6 तास उभा राहिल्यामुळे पाण्यातला खालचा भाग, छातीचा खालचा गोरा राहिला होता, जास्त गोरा झाला होता आणि वरचा भाग काळा पडला होता. म्हणून एखादा दुरंगी ध्वज असायचा, जसा आपला तिरंगा आहे तसा 2 रंगांचा ध्वज, तसे माझे गुरुदेव दिसत होते, असं वर्णन केलेलं आहे. मग इतकी त्यांनी तपश्चर्या केली. जसजसे 24 लाख संख्या पूर्ण होत आली तसतसं त्यांच्या लक्षात आलं की नदीचा काठ, त्या काठाच्या शेजारी एक झाड आणि त्या झाडावर एक बलवान वानर, इतर वानरांपेक्षा आकाराने मोठा, इतर वानरांपेक्षा तेजस्वी अशी लव म्हणजे अंगावरचे केस असलेला एकटक आपल्याकडे बघतोय. हा कोण आहे? पण आपला जप, आणि जप त्यांचा संपला, ते बाहेर आले, लंगोटी धुतायत, तोपर्यंत तो वानर गेलेला असायचा. ते म्हणाले आज 24 लक्ष संख्या पुरी होणार आहे, आज काही झालं तरी त्या वानराचा पाठलाग करायचा. कोण आहे हा वानर? हा लक्षात येण्यासारखा वानर आहे आणि हा गेले काही महिनेही येतोय आणि माझ्याकडे एकटक बघतोय. हा कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. त्या दिवशीचा मंत्र म्हणजे पुरश्चरण पूर्ण झालेला आहे. गायत्री 24 लक्ष गायत्री मंत्राचा जप झालेला आहे. तेवढी शक्ती, नुसती ऊर्जा नाही, शक्ती अंगात निर्माण झालेली आहे. अशा वेळेला ते पळत सुटलेलं आहे. ते पळत सुटल्यानंतर तो वानर खाली उतरून पळत सुटला. तिकडे सगळीकडे रानच होतं की हो. त्या रानात थोडा आत घेतल्यानंतर तो वानर थांबला, उलटा झाला, समर्थांकडे बघितलं, समर्थांच्या जवळ आला आणि त्यानं एवढी घट्ट मिठी मारली
आपलं ते ह्याला आलिंगन म्हणतात. आलिंगन म्हणजे माझं आत्मलिंग आणि दुसऱ्याचं आत्मलिंग यांची एकमेकात एक्सचेंज म्हणजे होते बदल. म्हणजे माझी शक्ती, ज्याला ट्रान्समिशन आपण म्हणतो, हा शक्तिपात आहे. म्हणजे माझी शक्ती मी तुला दिलेली आहे, हा हनुमान आहे. आणि तो वर बघितल्यानंतर एवढा उंच, म्हणून ते वर्णन आलेलं आहे, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. अरे आकाशात मला दिसत नव्हत्या एवढा मोठा, हा आहे कोण? आणि ज्यावेळेला शक्ती त्यांची मिळाली त्यावेळेला उत्स्फूर्तपणे स्तोत्र, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता. हे जे प्रत्येक शब्द आहे ना, ते हनुमंताचं चरित्र आहे. हनुमंताचं चरित्र बघण्यासाठी ग्रंथ बघायची गरजच नाही आहे. हे स्तोत्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. शेवटी आपण म्हणूया किंवा आपण आधी म्हणूया, आपल्याला माहीत आहे 2 मिनटं लागतात, सगळ्यांनी बरोबर म्हणूया. सगळ्यांनी मारुती स्तोत्र आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे काळाग्नि काळरुद्राग्नि देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाला भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुठले बरी सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिणी नागरा ठकरे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे ब्रह्म द्रोण क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरुमंदार दाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैसी ब्रह्मांडी पाहतानसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. इथे आत्ता थांबूया. पहिले जे 13 श्लोक आहेत हीच भीमरूपी आहे. त्याच्यानंतर धनधान्य पशुवृद्धी ही फलश्रुती आहे. त्याचा स्वतंत्र विचार आपण करणार आहोत. मला जर भीमरूपी 11 वेळा किंवा 16 वेळा म्हणायचे, 11 वेळा लोक म्हणतात मंगळवारी किंवा शनिवारी, कारण हनुमान हा शंकराचा 11वा अंश आहे. महारुद्र आपण म्हणतो ना, नुसता रुद्र म्हणजे शंकर, महारुद्र शंकरापेक्षा प्रभावी आहे तो. परंतु 11वा आहे म्हणून 11 वेळा म्हणायचे. 16 वेळा का म्हणायचे? कारण शेवटीच सांगितलेलं आहे ना की तुम्ही किती वेळा म्हणा, चंद्रकला जेवढ्या आहेत, चंद्राच्या कला अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत 16 कळा आहेत. ते पुढे त्यावेळेला बघू म्हणून 16 वेळा म्हणा. काही जण 16 वेळा म्हणतात, काही जण 11 वेळा म्हणतात. तर 11 वेळा म्हणताना पहिल्यांदा 10 वेळा एवढंच म्हणायचं आणि शेवटचं जे आहे त्यावेळेला फलश्रुती म्हणायची. तुम्ही 16 वेळा म्हणणार आहात तर पहिल्यांदा 15 वेळा हे पहिले 13 श्लोकच म्हणायचे आणि त्याच्यानंतर फलश्रुती फक्त शेवटच्या वेळेला म्हणायची. आपण आता बघूया भीमरूपी. जे जे प्रचंड आहे ना त्याला 2 शब्द आहेत, भीम किंवा रावण. मोठी जर अशी काहील असेल त्याला भीम कढई किंवा भीम कटाह म्हणतात. आपल्याकडे मडगावला एक फोन म्हणजे खड्डा, रावण फोन म्हणतो आपण त्याला, माहीत आहे ना. जे जे मोठं आहे ते रावण, ते भीम. हा भीमरूपी आहे. आणि हा भीमरूपी म्हणजे काय? साक्षात शंकराचाच अंश आहे ना. हा महाप्रचंड आहे, महाशक्तिमान आहे, बलवान आहे, आपण म्हणतो तसा महारुद्र आहे. याची कथा निरनिराळ्या कथा आहेत, पण एक सुंदर कथा मारुतीच्या जन्माची सांगितली जाते की ज्याच्यावरून हा महारुद्र काय ते कळेल. आपल्याला सगळ्यांना अमृत मंथनाची कथा माहीत असते. अमृत पहिल्यांदा ते करायला सुरुवात केली, मग हलाहल निघालं, हलाहल सगळ्या जगाला जाळत सुटलं.
मग सगळ्या जगाचं रक्षण करणारी म्हणजे कल्याण करणारी जी शक्ती आहे तिला शंकर किंवा शंभू असं म्हणतात. शम म्हणजे कल्याण, शम म्हणजे शांती, कल्याण म्हणूया ना. कल्याण करणारा तो शंकर आणि मुख्य म्हणजे कल्याण होतं ज्याच्यातून आपोआप तो शंभू. मग त्यांनी ते हलाहल पिऊन टाकलं. आपण आरतीत म्हणतो ना, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हळहळ जे उठले, ते त्वा शंकरा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. ते पहिलं जे निघालं ते विष निघालं. नंतर बाकीची निघाली मध्ये कुठेतरी मदिरा निघाली. मदिरा याचा खूप अर्थ आहे, कधीतरी नंतर बघू. दारू निघाली, ती यांना राक्षसांना देऊन टाकली. शेवटी अमृत निघालं. धन्वंतरी अमृताचा कुंभ घेऊन निघाला. राक्षस म्हणाले आम्हाला अमृत पाहिजे, अमृतासाठी तर आपण हे सगळं मंथन करत होतो. देव म्हणाले आम्हाला पाहिजे. आणि ते एकमेकात जे झगडायला लागले, भांडायला लागले, त्याच्यात अमृत खाली सांडेल ही भीती वाटली. म्हणून विष्णूंनी स्त्रीचा अवतार घेतला. विष्णूंनी मोहिनीचे किती अवतार घेतले याला दोन हे आमच्याकडे उत्तर आहे. एक आपण म्हणतो की त्यांनी भस्मासुराचा वध करण्यासाठी, संहार करण्यासाठी तो घेतला होता. आणि आत्ता हे अमृत देवांना मिळावं आणि राक्षसांना मदिरा वाटली जावी म्हणून मोहिनीचा हा दुसरा अवतार आहे. पण मोहिनीचे अडीच अवतार आहेत, याच कथेला जोडलेली आहे. ते मुद्दामून लक्षात ठेवा. ज्या वेळेला हे व्हायला लागले तेव्हा मोहिनी आली. मोहिनी म्हणजे मोहक, मोहात पाडणारी, मोहित करणारी अशी जी शक्ती आहे तिला मोहिनी म्हणतात. तिचं चालणं सुंदर, तिचं बोलणं सुंदर, तिचं रूप सुंदर, तिचं हसणं सुंदर. आपण म्हणतो ना गीतम मधुरम, तसं हे सगळं तिचं सुंदरम सुंदरम होतं. राक्षस बघायला लागतात, देवही बघायला लागतात. पण एक देव म्हणतो की ही मोहिनी नाही आहे, हा विष्णू आहे प्रत्यक्ष. विष्णूंनी स्त्रीचं म्हणजे एका अप्सरेपेक्षाही सुंदर स्त्रीचं रूप घेतलेलं आहे. तर मोहात पडू नका. पण मग मोहिनी काय म्हणते की एका बाजूला राक्षसानी बसा, दुसऱ्या बाजूनी देवानी बसा, भांडता कशाला? मी या खांद्यावर अमृत कुंभ घेते आणि या खांद्यावर मदिरेचा दारूचा कुंभ म्हणजे मडकं घेते, कुंभ कलश घेते आणि नृत्य करते. आणि नृत्य करता करता तुम्हाला वाढते की नृत्य करता करता या खांद्यावरचा कलश इकडे आणि इकडचा कुंभ इकडे इतक्या वेगात करते की कोणालाच कळत नाही की कुठल्या कुंभात अमृत आहे आणि कुठल्या कुंभात विष आहे. ती राक्षसांना विष वाढत जाते आणि अमृत वाढत जाते देवांना. हे सगळेजण शंकर बघतोय कैलासावरून आणि शंकर बघणारच ना, कारण पहिलंच त्यांनी हलाहल पिलेला आहे. पुढे काय निघतं, पुढे काय निघतं ही उत्सुकता आहे. आणि सागराचा आहे आणि तो कैलासावर आहे, तो पार्वतीबरोबर बघतोय हे सगळं. आणि हे बघितल्यानंतर ते अमृत वाढते. शेवटी एकाच्या लक्षात येतं, अगदी शेवटी त्याला अमृत वाढते, अमृतात पितो. इतक्यात तिच्या लक्षात येतं की सगळ्या राक्षसांना वाटून झालेला आहे आणि हा राहू आहे, राहू हा राक्षस आहे, त्याला अमृत मिळालेलं आहे. तो लगेच विष्णूचं रूप घेतो आणि सुदर्शन चक्राने, आता मोहिनी नाही आहे तो विष्णू झाला, सुदर्शन चक्राने राहूचं डोकं उडवतो. पण अमृताचा थेंब खाली गेल्यामुळे त्याचं डोकंही जिवंत राहतं आणि त्याचं धड म्हणजे बाकीचं शरीरही जिवंत राहतं. याला राहू म्हणतात, याला केतू म्हणतात. राहूला तोंड आहे पण पोट नाही आहे, केतूला पोट आहे पण तोंड नाही आहे. आम्ही जगायचं कसं ह्याला खूप उत्तर दिलेलं आहे. आपण फक्त एकच लक्षात घ्या, ग्रहण आपण म्हणतो त्या ग्रहणासाठी आपण जे भाषा वापरतो, खग्रास ग्रहण, खंडग्रास ग्रहण. हा जो ग्रास आहे म्हणजे घास आहे. मी जसा एखादा पेढा घेतो आणि पेढ्याचा घास घेतो ना, तसं सूर्याचा घास, सूर्य आणि चंद्र यांच्या ग्रहणाच्या वेळेला त्यांचा ग्रास घेण्याची शक्ती मी तुला देतो, असं कोण? इंद्र सांगतो, जो सगळ्या देवतांचा राजा आहे तो राहूला सांगतो. आणि राहू त्यावेळेला जात असतो, सूर्यग्रहण असतं आणि राहू जात असताना हनुमानमध्ये येतो. आणि म्हणून राहूचं रक्षण करण्यासाठी राहूला दिलेलं आहे. त्या दिवशी सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहण म्हणजे सूर्याचा ग्रास कोण खाणार आहे? राहू. आणि राहू आणि केतूंचं पोषण होणार आहे. अशा वेळेला हे वानर कुठला? आणि बेबी वानर, छोटासा वानराचा वत्स बालक आला कुठून? मग तो इंद्र वज्र मारतो. ती कथा आपण आत्ता बघितली. पण आपण काय बघतोय की हा अत्यंत महत्त्वाचा असा महारुद्र कसा आहे. तर झालं, आता तोही जिवंत राहतो. हे सगळी कथा झाली. विष्णू परत झाले, मोहिनी नाही. आता यांना दारू देऊन झाली, यांना अमृत वाटून झालं. शंकर हे सगळं बघतोय. पण मोहिनीच्या रूपावर शंकर एवढा मोहित होतो की पार्वतीला म्हणतो की मला मोहिनी पाहिजे.
आता पुढे कितीतरी कथानकं सांगता येतात. शंकरांनी मदनाला जाळले हो. मदन म्हणजे आपली जी एक प्रणय भावना आहे, जो रोमांस आहे, त्या रोमांसचा देव मदन आणि देवी रती, अत्यंत सुंदर असे जोडपं आहे. त्या मदनाचा त्यांनी नाश केलेला आहे. ती होळी आपण करतो. त्या होळीची एक कथा अशी आहे, ज्याने मदनाला म्हणजे कामवासनेला जाळून टाकलेलं आहे. त्या शंकराच्या मनात त्या मोहिनीबद्दल कामवासना का निर्माण झाली, हे पुराणातल्या कथांचे काही संकेत आहेत, लक्षात ठेवा. ज्यार्थी शंकराच्या मनात अशी दुसऱ्या त्या स्त्रीबद्दलची, मुळात स्त्री नाही आहे, विष्णू आहे, हे कळून सुद्धा वासना निर्माण होते, त्यार्थी यातून काहीतरी चांगलं भव्य दिव्य उदात्त कल्याणकारी निर्माण होणार आहे. हे पार्वतीला वाटलं. पार्वती म्हणाली माझी काही हरकत नाही आहे, पण लक्षात घ्या आता तो विष्णू झालेला आहे, आता ती मोहिनी उरलेली नाही आहे. प्रार्थना करा, मला मोहिनी पाहिजे म्हणजे पाहिजेच. विष्णू हसून म्हणतो की ज्यांनी कामवासना जाळलेली आहे, ज्यांनी कामविकारावर विजय मिळवला आहे, कामारी म्हणजे कामाचा शत्रू असं ज्याचं नाव आहे, त्या शंकराच्या मनात वासना निर्माण होते, त्या अर्थी काहीतरी नवीन घडणार आहे की जे भविष्यात उपयोगी पडणार आहे मानव जातीला. मी पुन्हा मोहिनी व्हायला तयार आहे. म्हणून विष्णू मोहिनी झाला, शंकर, त्या दोघांचं मिलन झालं आणि त्यातून एक नवीन दैवत तयार झालं, अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी म्हणजे मोहिनी आणि नटेश्वर म्हणजे शंकर. आता अर्धनारी नटेश्वराची गुगलवर आज घरी जाऊन चित्र बघा, सुंदर असतं. नारी डाव्या बाजूला आहे, शंकर उजव्या बाजूला आहे. समजा ही डावी बाजू आहे, तर इकडे अर्ध कुंकू आहे आणि इकडे अर्ध त्रिपुंड आहे. इकडे अर्धी सुंदर वेणी वगैरे घातलेली आहे, त्यात फुलं माळलेली आहेत आणि इकडे अर्धा जटाजूट आहे. इकडे अर्ध निरनिळ्या आपण म्हणतो ना माला आहे, सोन्याची माळ आहे, हिऱ्यांची माळ आहे आणि इकडे रुद्राक्ष आहे. इकडे अर्धे काय सर्प आहे, इकडे शालू अर्धा आहे, तर इकडे व्याघ्रांबर अर्ध आहे. इकडे सगळं बघा ना, बरोबर अर्धा शंकर आहे आणि अर्धी नारी आहे, अर्धनारीश्वर. ते मिळून पूर्ण होतो हे सांगण्यासाठी आता ज्यावेळेला हे निर्माण झालं, त्या दोघांच्या संयोगातून तेज झालं, हे लक्षात घ्या. आणखीन एकच ओळ वाचून आपण थांबणार आहोत. ज्या वेळेला हे तेज निर्माण झालं, ते तेज खाली पडायला लागलं. त्या तेजात शंकरही होता आणि त्या तेजात विष्णूही होता. हरिहर मिलनाचं ते तेज होतं, ते फळ होतं एका अर्थी. अशा वेळेला आकाशवाणी झाली की ऋषीनो यज्ञ पेटवा सगळीकडे, आणि जिथे ज्या यज्ञात हे वीर्य किंवा हे दोघांचं नर आणि नारी किंवा हरी आणि हर यांचं बीज पडेल, तो यज्ञ विजू देऊ नका. त्या यज्ञातून एक तेजस्वी पुरुष योग्य वेळी निर्माण होईल. आणि ऋषींनी केले. एका याच्यात ते पडलं, ते जे होतं त्याच्यात हरी होता विष्णू, हर होता शंकर, त्या दोघांचं संयुक्त तेज होतं आणि त्यातून हनुमान निर्माण झाला रामाचं कार्य करण्यासाठी. हनुमंताच्या जन्माच्या अनेक कथा आहेत, त्याच्यात ही कथा आहे, त्याला महारुद्र म्हणतात. महारुद्राचे दुसरी फार गोड आहे, आपण नेहमी म्हणतो ते स्तोत्र. ज्यावेळेला तो दाह निर्माण झाला आतून, हलाहल म्हणजे विष होते, आर्सेनिक वगैरे म्हणतो, त्याच्यापेक्षा भयंकर विष आहे. शंकर योगी राज आहे म्हणून त्यांनी ते सहन केलं, पण तो तडफडायला लागला, आतून दाह व्हायला लागला. त्यावेळेला तो राम नामाने थांबला आणि म्हणून म्हणाला राम 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 म्हणता म्हणता एक साधं त्याला गणित आहे. राम म्हणताना नाभीपासून सुरू होतो, आत इथे त्याला स्फुरण म्हणतात, इकडे त्याला स्पंदन व्हायब्रेशन्स म्हणतात, इकडे त्याला ऑसिलेशन्स म्हणजे कंपन म्हणतात, आणि बाहेर आल्यानंतर त्याला उच्चारण किंवा प्रोनाऊन्सिएशन म्हणतात. इथे स्फुरण आहे, इकडे स्पंदन आहे, इकडे कंपन आहे आणि इकडे उच्चारण आहे. असा जो आतून राम राम, त्याला आतून बरं वाटलं. आतला जो दाह होता ना तो शांत झाला आणि तो म्हणतो ह्या रामनामाचं ऋण माझ्यावर एवढं आहे, एक तर मी रामनाम थांबवणार नाही. म्हणून मनाच्या श्लोकात ते नेहमी म्हणतात 21 सहस्र 600 जप हे बोलिले शिवाचे नामाचे माप. रोज 21,600 वेळा आपण श्वास घेतो, तेवढ्या वेळा शंकर राम 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 म्हणतो. आता महत्त्व आहे, मला त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, पण राम हा इतका सुसंस्कृत आहे, मी देव म्हणून त्याच्याकडे गेलो, महादेव म्हणून, तर तो माझीच पूजा करेल, मला त्याची सेवा करायची आहे, मला त्याच्या ऋणातून मुक्त होतं आहे. मी माणूस म्हणून गेलो तर तो मला आलिंगन देईल, मला त्याची सेवा किंवा पूजा करू देणार नाही.
म्हणून मी काय करतो, मला नारायणी नको, नरही नको, वानर बनतो. म्हणून देहे धरून वानरी, अखंड दास्य मी करी, जनासी सांगतो खुणा, श्रीराम राम हे म्हणा. असं सुरेंद्र चंद्रशेखरू, अखंड ध्यात से हरू, जनासी सांगतो खुणा. आपण म्हणतो ना अखंड मी राम 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 म्हणतोय, हे सुरेंद्र चंद्रशेखरू शंकर, अखंड ध्यात से हरू, हर म्हणजे शंकर, ज्या नामाचा अखंड करतो तो हनुमान आहे. हनुमानात शंकर आहे, हनुमानात विष्णू आहे, हरी आहे, हर आहे. हरी का? कारण तो शंकर मानतोच राम राम राम. आणि तो शंकर का आहे? राम स्वतः हा शंकराचा भक्त आहे. त्यांनी सेतू बांधण्यापूर्वी खूप गोष्ट आहे, पण एकच लक्षात ठेवा, रामेश्वराची स्थापना केली ना. 12 लिंगात रामेश्वरापासून पाशुपतेश्वरापर्यंत, रामेश्वर आहे कन्याकुमारीकडे आणि पाशुपतेश्वर आहे नेपाळमध्ये, अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत. खूप विचार आहे याच्यात, पण आपण एवढाच विचार करूया की रामाने रामेश्वराची स्थापना केली. रामेश्वर म्हणजे शंकर, शंकराची उपासना केली की मी आता युद्ध करणार आहे रावणाबरोबर, सीतेचा मला मुक्ती करायची सीतेची, तेव्हा तू वाट दे. समुद्राला सांगितले, पण कुणाच्या साक्षीनं? शंकराच्या साक्षीनं. आणि शंकर तर सतत राम राम म्हणतोय. शंकर रामाचा भक्त आहे, राम शंकराचा भक्त आहे, हरी हराचा भक्त आहे, हर हरीचा भक्त आहे. हरिहर भेद करता कशाला? म्हणून हरिहर भेद नाही, तो एकमेव दैवत आहे म्हणजे हनुमान. हनुमानात दोन्ही आहे, हनुमानात शंकर आहे, हनुमानात विष्णू आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सांगितलं वज्र हनुमान मारुती वनारी, म्हणजे वनात अनेक अर्थ आहेत. वनात फिरणारा, तसा पुजारी म्हणजे काय पूजेचा शत्रू नाही आहे तो. पण जर अशोक वन घेतलं तर अशोक वनाचा शत्रू आहे. पुढच्या वेळेला ती कथा बघूया. अंजनी सुता, त्याला आंजनेय म्हणतात दक्षिण भारतात. केसरी नंदन, केसरी हे पित्याचं नाव आहे. अंजनी, त्याच्यात हनुमंताच्या जन्माची दुसरी कथा आहे. म्हणून अंजनी सूत आहेस तू, रामदूत आहेस. आणि प्रभंजन म्हणजे तू वादळ म्हणतो ना आपण, प्रभंजन असा एक अग्नीसारखा वारा आहे की तो आल्याबरोबर काही टिकणार नाही, सगळं उडून जाणार आहे, असा प्रभंजन तू आहेस. प्रत्येक शब्द आहेत ना, ते शब्द म्हणजे हनुमंताची कथा आहे, हनुमंताच्या जीवनातला प्रसंग आहे. असा हा हनुमान सगळ्या पंथांना संवादी आहे. जसा ओमला कोणाचाही विरोध नाही आहे ना, तसा हनुमानला शैव का विरोध करतील? कारण हनुमान म्हणजे हा शिवाचा अवतार आहे, महारुद्र आहे. हे कशाला करतील? कारण तो हरी आहे. म्हणून राम शैवाना आणि वैष्णवाना, मग शाक्त म्हणजे शक्तीच्या लोकांना, हनुमान म्हणजे मूर्तिमंत शक्ती. सौर पंथ आहे, सौर कारण हनुमानाचा सूर्य हा गुरु आहे. ती कथा पुढच्या वेळेला बघणार आहोत. आणि गणपती, गणपतीची जी विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. हनुमान हा आत्ता सांगितला बुद्धिमताम वरिष्ठम, म्हणजे 5 जे महत्त्वाचे पंथ आहेत त्या पंथांना हनुमान हा मान्य आहे. हनुमान हा संवादी आहे. हनुमानाबरोबर सगळ्यांचं चांगलं जमतं. हनुमानाला कोणाचाही विरोध नाही आहे भारतात, कुठल्याही पंथाचा विरोध नाही. म्हणून अत्यंत चांगलं असं दैवत आहे. त्याचं हे स्तोत्र आहे. तुम्ही बरेच जण म्हणत होतात, आपण म्हणत राहूया. आणि पुढच्या महिन्यात ज्या वेळेला भेटू त्याच्यात किंवा त्याच्यानंतरच्या महिन्यात आणखीन एक आपल्याला मिळेल. असे 2-3 वेळा भेटल्यानंतर या स्तोत्राचा विचार करता येईल. हे स्तोत्र नाही आहे, लक्षात ठेवा, हा मंत्र आहे, हा शक्तीचा मंत्र आहे. आणि मूर्तिमंत शक्ती म्हणजे हनुमान आहे. त्याच्यात रामाची आहे, त्याच्यात शंकराची आहे, सगळी शक्ती एकत्रित झालेली आहे. आणि हा खरा शेवटचा विचार आहे का? हा खरा सेतू आहे. सेतूला 2 बाजू असतात. एक सांगू तुम्हाला, त्यांनी काय सांगितलं आहे मनाच्या श्लोकामध्ये? चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. रामाचे भक्त बना, तो तुमची उपेक्षा करणार नाही. हा जो सेतू आहे जो रामाने बांधला, त्याला 2 टोकं आहे. लंकेकडच्या टोकाला कोण बसला आहे? चिरंजीव असा विभीषण. आणि अयोध्येकडच्या टोकाला कोण बसलेला आहे? चिरंजीव असा हनुमान. दोघंही रामाचं स्मरण करतायत. पण चिरंजीव असा विभीषण कुणाचा अधिपती आहे? लंकेचा आहे. लंका सोन्याची आहे. संपन्न प्रपंच करा, चांगला संसार करा, संसारात प्रगती करा, पण विसरू नका विष्णूला, विष्णू नका रामाला. हे सांगणारा हनुमान हे दुसरं टोक आहे. हा एक आहे. आणि स्वतः हनुमान म्हणजे किती चांगला सेतू आहे शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायाचा, ज्याला आपण उभे आणि आडवे असं म्हणतो, त्याचा सुंदर सेतू म्हणजे हनुमान आहे. असा या हनुमानाचा मंत्र हे स्तोत्र आहे.
आणि ते स्तोत्र आपल्या अनेकांना पाठ आहे म्हणायला 2 दिवस लागतात, 2 मिनटं लागतात. आपण एखाद्या मंगळवारी, एखाद्या शनिवारी 11 वेळा ते म्हणायला हरकत नाही. 11च वेळा आपण सध्या गृहीत धरूया. अशा वेळेला हनुमंताला नमस्कार करून मनोमन हा शंकशी आहे याची आणि हनुमंताची एक गोष्ट आहे. पुढच्या वेळेला गोष्ट सांगेन, आत्ता फक्त प्रसंग तुम्हाला सांगतो. हनुमान गीता संपल्यानंतर युद्ध सुरू झालं. युद्ध संपल्यानंतर हनुमान म्हणतो कृष्णाला की माझ्याकडून अपराध घडलेला आहे, मला काहीतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. तू म्हणतो तुझ्याकडून आणि कसला अपराध? नाही, मी रथावर बसलो होतो ना, मी बसायला तुला सांगितलं होतं, कारण रथ उडून गेला असता शंकराच्या किंवा भीष्माचार्यांच्या निरनिराळ्या शक्तीने किंवा अस्त्राने. तो स्टॅबिलाईज करण्यासाठी, घट्ट खाली ठेवण्यासाठी तुला वरती बसवलं होतं. तो म्हणला तो अपराध नाही माझा, ती तुम्ही केलेली आज्ञा होती, त्या आज्ञेचं मी पालन केलं. पण तुम्ही ज्या वेळेला सेवा गीता सांगत होता, तो उपदेश तुम्ही गुरु म्हणून कुणाला करत होता? अर्जुनाला. त्यावेळेला मी तो ऐकला, त्यावेळेला मी तुमच्या डोक्यावर होतो. हे लक्षात ठेवा. मी वरती रथावर होतो, तुम्ही रथात उपदेश करत होता. गुरु ज्या वेळेला उपदेश करतो त्यावेळेला शिष्याने खाली असायला पाहिजे. मी तुमच्या डोक्यावर होतो. हा नकळत माझ्याकडून अपराध घडलेला आहे, त्याच्यासाठी प्रायश्चित्त सांगा. ते कोणतं प्रायश्चित्त कसा शोधून काढा, पुढच्या वेळेला त्याच्यापासून सुरुवात करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. शेवटचा श्लोक म्हणायचा आहे आणि अगदी आपल्याला आवडतो तो शांतीपाठ म्हणायचा आहे. सगळ्यांनी बरोबर चेहऱ्यावर प्रसन्न भावना, हनुमंताचं चरित्र आपण ऐकतोय भीमरूपीच्या माध्यमातून. म्हणूया आपण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच ठेवायचे, हातावर हात सोडायचे. हातावर हात सोडल्यानंतर ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. ह्या कृतीला खूप अर्थ आहे, नंतर बघू कधीतरी. अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे कृष्णाच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहायचे, बासरीकडे पाहायचे आणि मनातल्या मनात बासरीच्या संगीताचा आस्वाद घ्यायचा आहे. छान. कृष्णाचं दर्शन घ्यायचे आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.